थोड़ा स्टॉप कर दो। जय शिवराय, जय भीम। औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे गेल्या अनेक वर्षापासून जे कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांचं SP एंटरप्राइजेस या कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलेलं आहे। त्यांच्या जो कष्टाचा पैसा होता, त्यांच्या मेहनतीचा पैसा होता, त्या पैशांवर घाला घातलेला आहे, त्या पैशांची लूट केलेली आहे आणि ही लूट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आलेली आहे। म्हणून SP एंटरप्राइजेस आणि काही अधिकारी जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। SP एंटरप्राइजेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे या मागणीकरता आणि 6 मे 2026 रोजी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। दीपनगर मुख्य प्रवेशद्वारासमोर जे आंदोलन सुरू होतं त्यावेळेस नव्याने मुख्य अभियंता यांचा पदभार सांभाळलेले चौधरी साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की येत्या 15 दिवसात मी योग्य ती चौकशी करून कारवाई करेल। परंतु आज 20 ते 25 दिवस झाले मुख्य अभियंता यांच्याकडनं कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही 3 जून 2026 पासून जे आंदोलन स्थगित केलेलं होतं आम्ही ते पुन्हा सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी 3 जूनपासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते मी स्वतः या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण की आमच्या कामगारांचा जो कष्टाचा पैसा आहे, जो त्यांचा हक्क आहे, जो त्यांना न्याय देणारी एक बाजू आहे ती भक्कम करायसाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, SP एंटरप्राइजेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करत नाही, ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। त्यात विशेष म्हणजे आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की कामगारांना त्यांचा अधिकार, त्यांची जी आर्थिक लूट झालेली आहे तो पैसा त्यांना मिळाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि काही महिन्यापूर्वी जानेवारी 2026ला एक ॲडिशनल चार्ज म्हणून जे पांढरपट्टे होते त्यांच्याकडे अपील अधिकारी म्हणून त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता। त्यावेळेला त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जे त्यांनी माहिती मागितली होती त्यांनी ती माहिती न देता त्यांना दिशाभूल करून शासनाच्या नियमाची पायमल्ली केलेली आहे आणि विशेषतः शासनाची फसवणूक केलेली आहे। काही कंपन्यांना पाठीशी घालायचं काम केलेलं आहे। ते 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाले तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही। त्यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही याचाही जाब आम्ही प्रशासनाला विचारलेला आहे। म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे। या मागण्यांची तात्काळ शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल आणि विशेषतः या ठिकाणी SP एंटरप्राइजेस तसेच काही अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार हा उघड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शक्यता म्हणजे उघडच होणार आहे या गोष्टीची भीती त्यांना आहेच। म्हणून ते आंदोलनाच्या ठिकाणी कुठल्याही गुंडांच्या माध्यमातून, कारण की त्यांनी आधी कार्यकर्त्यांना गुंडांच्या माध्यमातून धमकवायचा प्रयत्न केलेला होता, स्थानिक या परिसरातले जे गुंड असतील त्यांच्या माध्यमातून हल्ला करायची शक्यता आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी संरक्षण द्यावं, विशेषतः म्हणजे दीपनगर प्रशासनाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय कांशीराम, जय निळनिशा। कितना हो गया?